नमस्कार. होम मिनिस्टरच्या आजच्या भागामध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. सोलापूरमधल्या 2 वहिनी पुन्हा सज्ज झालेल्या आहेत आजच्या या होम मिनिस्टरमध्ये पैठणी जिंकण्यासाठी. गप्पा गाणी हे सगळं होणारच, पण त्याचबरोबर किती कॉन्फिडेंटली माझ्या प्रश्नांना उत्तर देतात तेही मला बघायचं आहे. आता आजच्या भागामध्ये 2 वहिनी सहभागी होत आहेत, जवंजाळ वहिनी आणि शिंदे वहिनी. चला तर सुरुवात करूया आजच्या या भागाला. भेटून पहिल्या वहिनींना. सोलापूर मजरेवाडी येथील आनंदनगर मधल्या सौ स्वाती प्रशांत जवंजाळ वहिनींना आता आपण भेटणार आहोत. प्रश्न, गप्पा, गाणी, बक्षीस, पैठणी या साऱ्याची मजा लुटणार आहोत. भेटूया वहिनी. नमस्कार. नाव सांगा. स्वाती प्रशांत जवंजाळ. माहेरचं नाव? स्वाती कांतीलाल निवासकर. आणि माहेर कुठलं? राहुरी, नगर जिल्हा. द्या ओळख करून. हे मिस्टर. नमस्कार. ह्या सासूबाई. नमस्कार. त्या जाऊबाई. नमस्कार. ही बहिणीची मुलगी, बहिणीचा मुलगा, ही पुतणी. ते मामा आहे, ते वडील आहे. बर बर. नमस्कार. ते पण मामा आहे. हे माझे दीर छोटे. नमस्कार. आणि ह्या आमच्या शेजारच्या, ही बहीण, बहिणीची मुलगी, ही आजी, हे शेजारच्या. आई 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 कुठे? या या आई या आई या. नमस्कार. आणि ही माझी मुलगी आर्या. हॅलो आर्या. चला. आणि आता प्रश्नोत्तर. काय करता तुम्ही वहिनी? मी प्रायमरी टीचर आहे. शिक्षिका आहात. बरं. आणि ते काय करतात? ते पण शिक्षकच आहेत. हो का? मग कोण कोणाचा तास घेतं? तास वगैरे कोण नाही, कारण की आम्ही एका ठिकाणी नाही राहत. मी औरंगाबाद जिल्ह्यात गंगापूर येते आणि ते सांगली जिल्ह्यात मिरज येते. अरे बापरे, दोघे 2 टोकाला आहेत. मग कसं काय भेटता कुठे? मग ते गंगापूरला येतात 15 दिवसात वगैरे. मग तिकडे तुम्ही राहायची व्यवस्था केली? हो, तिथे रूम वगैरे आहे माझी. अच्छा. तुम्ही तिकडे शिकवण्यासाठी केवळ तिथे असता? तिथे असते. म्हणजे आज दोघे मिळून इकडे कसे काय आले? मग ते आले होते तिकडे मला घेण्या, तुमचा फोन आल्यानंतर. आणि मग ते मला इकडे घेऊन आले. इकडे घेऊन आले. बघितलं, आम्हाला कळलं तुम्ही दोघे लांब राहता, त्यामुळे एकत्र आणलं पाहिजे तुम्हाला. म्हणून आम्ही आलो तेवढ्यासाठी. बरं, कसा आहे हो स्वभाव? चांगला आहे, छान आहे, समजून घेतात. नाही, मी तुमच्याबद्दल विचारतोय. मला वाटलं मिस्टर. बरं. तुमचा सांगा. माझा आता तुम्ही त्यांना विचारा. आपण आपल्या स्वभाव कसं काय सांगू शकतो? पण तुम्ही सांगा ना, मी त्यांना विचारलाय म्हणून तेच सांगता का? बघूया ना. काय कसा आहे स्वभाव? ठीक आहे, चांगला आहे की तुमचा. हो. आणि त्यांचा? त्यांचा पण चांगला आहे. गंमत करतो. बर. काय सासूबाईंबद्दल सांगा. काय नाही, चांगला आहे, चांगला आहे स्वभाव वगैरे. आणि काय चांगला आहे, चांगले समजून वगैरे घेतात तुम्हाला. हो. बर. बोलवायचं का त्यांना? हो, चालेल. हो. नक्की? हो. काय म्हणता त्यांना? आई. हात मारा ना मग. हो आई. नमस्कार आई. नमस्कार. काय सुनेबद्दल काय सांगणार? सुनेबद्दल काय नाही, सगळं व्यवस्थित आहे. काय नाही, फक्त थोडा आवाज मोठा करून बोलते. बरोबर. का हो? आता बोला. आणि तुमचा आवाज कसा आहे? माझा पण मोठाच आहे. आहे मोठा, पण मी असं बोलत नाही, व्यवस्थित बोलते. राग आला की मला बोलते मी. राग आला की? आणि ह्या शांत असताना नाही बोलत? नाही. ह्या पण राग आल्यावरच बोलतात वाटतं. प्रश्न विचारू? ओके, चालेल. किचन मध्ये मांडणी आहे, त्यात चमचे ठेवण्याच्या बाजूला हुक आहेत, बरोबर ना? हो. एकूण संख्या किती आहेत त्या हुक? 6. हुक आहेत 8, त्यामुळे पहिलं उत्तर चुकलं. आता वहिनी मला सांगा, यांच्या मोठ्या बहिणीचं नाव काय हो? यांच्या मोठ्या शोभा. यांच्या मोठ्या बहिणीचं नाव काय हो? राणी म्हणतात. हो, पण नाव काय? नावानेच राणी म्हणते ते. सासूबाईंच्या मोठ्या बहिणीचं नाव शोभा भागवत. आणि त्यांचं नाव शुभांगी निरगुडे. आता दोघींसाठी पुढचा प्रश्न. यामध्ये तुम्ही एक गाणं गायचं आणि त्याच्या शेवटच्या अक्षरावरून तुम्ही उखाणा घ्यायचा. घ्या. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नुरीपुरी प्रेम कृपा जयाची. चांदीच्या वाटीत ठेवलाय पेढा, प्रशांत रावांचं नाव घेऊन वटवृक्षाला घालते वेढा. वा वहिनी, अभिनंदन. हे पहिलं बक्षीस तुम्हाला मिळालं.
100 रुपयाचं. आणि यानंतर आपण शिंदे वहिनींना भेटायला जाणार आहोत. सोलापूर महालक्ष्मी नगर इथल्या ईश्वरी अपार्टमेंट मध्ये राहणाऱ्या सौ प्रियंका जीवन शिंदे वहिनींना आता भेटणार आहोत. नमस्कार, नाव सांगा. माझं नाव प्रियंका जीवन शिंदे. जीवन शिंदे. हे जीवन. बर. माहेरचं नाव? प्रियंका प्रदीप बरुरकर. बर. आता ओळख करून घ्या, पण हा पेढा स्वतः पेढा खातोय असं ओळख करून द्या. हे माझे मिस्टर. नमस्कार. हा मुलगा. बर. आणि या सासूबाई. नमस्कार. या मोठ्या सासूबाई. बर. या ननंद, त्या पण ननंद. बर. आणि या 2 भाच्या. आणि हा सर्व आमचा ईश्वरी परिवार. वा वा, छान छान. सगळ्यांची ओळख झालेली आहे. चला गप्पांना सुरुवात करूया. कसं जमलं लग्न? आमच्या एक ओळखीचे होते आणि तेच यांच्या पण ओळखीचे होते. मग त्यांनी सुचवलं की असं स्थळ आहे. मग नंतर ह्या बघितलं, मग यांना पण आवडलं. मग जमलं 2 दिवसात लगेच. 2 दिवसात? काय करता तुम्ही? काय करायचं? मी कॉलेजच करत होते, फर्स्ट इयर करत होते. त्यावेळेस जमलं. आणि सेकंड इयरला ऍडमिशन झालं होतं, त्यावेळेस जमलं. मग सेकंड इयर मध्येच लग्न झालं. मग पुढे? मग आता लग्न झाल्यानंतर कम्प्लीट केलं. यावर्षी ग्रॅज्युएशन झालं. अरे वा, छान. बर. मिस्टर काय करतात? भारत गॅस मध्ये आहेत. बर. आणि तुम्ही? मी नोकरी करता. हो. बर. आता मला सांगा, आज खेळ आहे. हा. काय होईल आज? काय सांगता येत नाही काय होईल. सांगता येत नाही. सासूबाईंची काय इच्छा आहे तुमच्या? जिंकावी म्हणूनच इच्छा आहे. जिंकावं म्हणून? मग सासूबाईंबद्दल सांगा ना, कशा आहेत त्या? खूप छान आहेत. माझ्या आईसारख्याच आहेत, आईपेक्षा सुद्धा जास्त. कारण आता लग्न झाल्यानंतर मी जे शिकले, जॉब करते, याच्यामध्ये पार्टिसिपेट केलंय, ते सगळं त्यांच्यामुळेच. त्यांच्यामुळेच? बोलवा त्यांना. मम्मी. नमस्कार. सुनेबद्दल सांगा. सुंदर आहे, स्वभाव चांगला आहे, गोड आहे, सगळ्यांना सांभाळून घेते, अगदी व्यवस्थित आहे. हो. सर्व गुण संपन्न आहे. असं बोला असं सांगितलं होतं का? नाही. मग काय सांगितलं होतं सासूबाईंनी? काहीच नव्हतं सांगितलेलं. काहीच नव्हतं सांगितलं का? म्हणजे नाही, त्या ऍट अ टाइम बोलू शकतात हे मला माहिती आहे ना. तर तुमचं बालपण कसं गेलं? माझं बालपण अगदी थोडंसं दुःखात गेलेले. वडील लहानपणी सोडून गेलेले होते, मिस्टर वारलेले, मिलिटरीत होते. थोडंसं दुःख झालेलं आहे मला. ऑपरेशन वगैरे झालेले, खूपच अगदी मला माझ्या मुलांनी कष्टा करून वाढवलेले. माझी मुलं खूप सुंदर आहेत, स्वभाव पण चांगला आहे. मला मुलींची कमतरता भासू देत नाहीत. आता सुना तिघी येणार, ती माझ्या मुली. ही पहिली माझी मुलगी. अरे वा, छान. बघितलं, त्यांच्या बालपणाची आठवण काढली. आणि बऱ्याचदा असं असतं की आज आपण हे सगळे चांगले दिवस बघतो आहोत, पण त्याच्या पाठीमागे त्यांनी काय कसं काय एवढं सगळं विश्व उभं केलं हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. नमस्कार करतो. आणि आता मी यांना प्रश्न विचारतो. मला सांगा, किचन मध्ये सिमेंटची मांडणी आहे, त्यावर गोल मोठे स्टीलचे किती डबे आहेत? वरच्या लाईनला 7. वहिनीने सांगितलं 7, प्रत्यक्षात डबे आहेत 8, त्यामुळे पहिलं उत्तर चुकलं. बरं, सासूबाईंना कुठल्या तीर्थक्षेत्रावर जाण्याची इच्छा आहे? तीव्र इच्छा आहे. बालाजी. आणि यांना कुठल्या तीर्थक्षेत्रावर जायची इच्छा आहे? तिची पण बालाजीची. तिला बालाजीला जायचं. आणि तुम्हाला? मला सगळंच करायचं, 4 धाम करावं वाटतं. 4 धाम? मी अजून तिला बोललेली नव्हती, कारण माझी तब्येत मला साथ देत नाही, पण इच्छा आहे की माझी 4 धाम तेवढं 4 धाम करायची. त्यामुळे हे उत्तर चुकलं. इच्छा दोघींची आपल्याला कळली, पण उत्तर चुकलं. आता हा तिसरा प्रश्न, ज्यामध्ये तुम्ही एक गाणं गायचं. कोंबडी पळाली तंगडी धरून. पुढे काय झाली? कोंबडी पळाली तंगडी धरून. काय हो पुढे? पक पक काहीतरी नवीनच गाणं तयार झालं बाबा. वहिनी पक 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 म्हणाल्या, त्यामुळे क आलाय. क. कानात घातले मोत्याचे कानातले. होम मिनिस्टर जीवनरावांचं नाव घेते. होम मिनिस्टर येणार आहे आमच्या घरी असे सगळ्यांना सांगितले. अभिनंदन वहिनी. वा, काहीतरी वेगळंच आहे आपलं हे. 100 रुपयाचं बक्षीस मिळालं.